आज आमचे कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमुख सन्माननीय गजानन शेठ पाटील यांच्या माध्यमातून लोढा हैवान येथे बसलेले फेरीवाले, अनधिकृत हातगाड्या, अनधिकृत टपऱ्यावाल्या आणि आठवडी बाजार यांचा उच्छान जो मांडलेला आहे त्याच्या विरोधात आणि प्रशासनाच्या विरोधात की प्रशासनाला वारंवार गजानन पाटील साहेब असतील, प्रमिला पाटील ताई असतील, शैलजाताई भोईर असतील, सर्व नगरसेवक पदाधिकारी असतील, वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार करूनसुद्धा या आठवडी बाजार, फेरीवाले, अतिक्रमणवाले यांच्या कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। मग त्यामुळे आज या ई प्रभागात मोठ्या प्रमाणात या इथल्या नागरिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं। ठिय्या आंदोलन करायचं होतं, याप्रमाणे आंदोलन केलेले आहे आणि त्याचप्रमाणे आज इथले प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आजपासूनच फेरीवाले असतील, आठवडा बाजार असतील यांच्या कारवाई केली जाईल। आठवडा बाजार हा कायमचा बंद केला जाईल असा आम्हाला इथे शब्द दिलेला आहे आणि तो शब्दाला मान देऊन आम्ही आजचं आंदोलन माघार घेत आहोत आणि इथले जे अधिकारी, खालचे जे अधिकारी असे त्यांनी जे फेरीवाल्यांना मदत करत असतात त्यांच्यावर पण कारवाई करावी, त्यांना ते तातडीने बदली करावी अशी आम्ही मागणी केली आणि त्या मागणीला उत्स्फूर्त असा पाठिंबा दिलेला वार्ड ऑफिसरनी आणि मग त्यामुळे आमचा फक्त आजचा जो आंदोलन आहे आम्ही तो स्थगित केलेला आहे। मगाशी गजानन पाटील साहेबांनी सांगितलं की अजून याच्यावर शिवसेना उतरलेली नाही, पण याच्या पुढच्या काळात जर हे फेरीवाले मुक्त झाला नाही, आठवडा बाजार मुक्त झाला नाही तर शिवसेना पक्षाच्या वतीने मोठं जनआंदोलन या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर केलं जाईल असा आम्ही आजच्या दिवशी त्यांना इशारा दिलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।